आम्ही दोघी बहिणी एकत्र आलो की जास्तीत जास्त 2 दिवस चांगल्या राहू शकतो, नाहीतर असं कुत्रा मांजरीसारखं भांडायला लागतो. पण आमच्यात प्रेम पण तेवढंच आहे. ती आज माझ्याकडे येणार होती. लाईव्ह लोकेशन मी कंटिन्यू बघत होते. आल्या आल्या मस्त चिकन सूप दिलं त्यांना खायला. आणि हे आहेत माझे जगात भारी जीजू. सगळे म्हणतात तुम्ही दोघी सेमच दिसता. म्हटलं चला ड्रेस पण सेम घालू. आणि याचमुळे वाटत नाही या दोघांचा मुलगा लिटरली 18 वर्षाचा आहे. आणि या इक्विपमेंटचा असाही उपयोग होऊ शकतो हे माझ्या मुलांनी शोधून काढलं. दरवेळी आले की नुसतं बाहेरचे प्लॅन्स दगदग होते, म्हणून यावेळी कुठेच जायचं नाही, घरात फक्त आराम करायचा असा प्लॅन होता. पण आमच्या घरात घुसला एक छोटा पाहुणा ज्यानं पूर्ण धुमाकूळ घातला आणि त्याला पकडण्यासाठी आम्ही हा असा ट्रॅप तयार केला. आणि हे डोकं होतं माझ्या सुपर जीजूचं आणि आम्हाला यश मिळालं. ये जीजूंची ही आयडिया मला आवडली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घरातच वॉक करायचं. सगळ्यांनाच सुट्ट्या होत्या, मग घरात बसून बोर होणार. म्हटलं चला पुणे दर्शन करूया. पहिला केलो पर्वती. क्यूट आहे ना जी बॅग. मिंत्रावरती फक्त 250 का 300 ला. आणि फक्त यासाठीच पहिलं डेस्टिनेशन निवडलं होतं पर्वती, कारण की खूप चढावं लागणार होतं. मेन म्हणजे मॅगी किरकिर न करता पूर्ण चढला. मग ट्रीट तो बनतीये ना बॉस. खूप शांत निवांत जागा आहे. खूप वर्षांनी आले. मंदिरात गेलो, म्युझियम एकदम आरामात बघितलं, थोडा टाइम स्पेंड केला आणि मग आम्ही परत निघालो. सकाळी आंघोळ केल्या केल्या निघालो होतो, त्यामुळे चांगलीच भूक लागलेली आणि आम्ही खायला गेलो तुळशीबागेच्या बाहेरचा डोसा. पुणे दर्शन आणि त्यात दगडूशेठ मिस होईल का. थोडी पेट पूजा झाल्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठ मंदिरात. आणि मॅगीला फक्त प्रसादाशी देणं घेणं. प्रत्येक वेळी शनिवार वाड्यात खूप गर्दी असते असं म्हणून टोलवून हिला कधीच शनिवार वाडा दाखवला नव्हता, पण यावेळी म्हणली मला बघायचंच आहे. मग काय दाखवलं एकदाचा शनिवार वाडा. गुडघे दुखू पर्यंत फिरवलं. आता पेठे साईडला आलोय. मग तुळशीबाग मिस होईल का. शक्यच नाही. तुळशीबागेतून आम्ही गेलो राम मंदिरात. आणि आमचं पिल्लू देवाकडे एवढा वेळ काय मागत होतं काय माहिती. त्याला किती वेळा म्हटलं पिल्लू चल चल. मला खूप जण विचारतात तुझे घरचे देव खूप सुंदर आहेत, कुठून घेतले, तर ते मी इथून घेतले. आम्हा दोघी बहिणींमध्ये किती पेशन्स आहेत बघा. पूर्ण तुळशीबाग फिरलो काहीही न घेता. आणि आमचं पिल्लू बिचारा फिरून फिरून थकलं आणि झोपलं. दीदीसाठी सरप्राईज म्हणून तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, म्हणून तिला घेऊन आलो होतो आम्ही हाऊस ऑफ आद्यामध्ये. हो, खूप मोठे मोठे सेलिब्रिटी यांच्याकडून ज्वेलरी घेतात, पण माझ्या दीदीला यांच्यातलं काहीच आवडलं नाही आणि आम्ही परत निघालो. सगळ्यांचीच तोंड बघून कळतंय की आम्ही किती थकलो होतो. अशात घरी जाऊन कोण स्वयंपाक बनवणार. मग आम्ही गेलो मॅगडी मध्ये. घरी आलो, झोपलो, ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुटलो. आणि दुसऱ्या दिवशी आला मॅगीचा मामा. मामा म्हणजे प्रत्येक मुलाचा आवडता प्राणी. मामा आला की हा काय वेगळाच होऊन जातो. आज फायनली घरची पालक आणि मेथी काढली. 31 डिसेंबरला एकादशी आणि माझ्या दीदीचा बर्थडे दोन्ही होता, त्यामुळे आम्ही एक दिवस आधी सेलिब्रेशन करायचं ठरवलं. काहीतरी छान ठरवलं तर पनवती लागतेच. आणि बरोबर लाईट गेली. दिवाळीच्या सगळ्या कॅन्डल्स काढल्या, बट अब रुकणे का नाही. युनिव्हर्सला पण कळालं हे काही थांबणार नाहीत. मग लाईट आली आणि आम्ही सुरू केलं कराओके. कोई इस तार है, कोई बेकार है, न कहूँ है सच तो ये दोस्तों, I'm the best. काल तुरु तुरु उठे केस मुरु मुरु डोळ्यावर मंडळी मावळत्या उन्हात केवळ्याच्या मनात नाही सळसळली. कुठे केस मुरमुर डाव्या डोळ्यावर मंडळी जशी कुठे खातो ऐसा लगा. का रूप जैसे सर्दी की धूप जैसे, बीना की तान जैसे, रंगों में जान जैसे. मिल जाए इस तरह दो लहरें जिस तरह, ओ है कहीं से चलूं तुझ पे ही आके रुकूं, कोई भी राह चुनूं तुझ पे ही आके रुकूं. तुम मिले
मॅडम जन्मल्या 31 डिसेंबर रात्री 11:30ला, त्यामुळे सेलिब्रेट कधी करायचं हे प्रश्नच. आणि तिला रात्री आम्ही सरप्राईज दिलं. मॅगी गाढ झोपेत होता, तरी पण केक कटिंग साठी त्याला उठवलं. Birthday to you, birthday dear. Thank you. Thank you so much. Happy birthday. थोडं. Happy birthday dear वर्षा. रात्री आम्हाला झोपायला 1-2 जरी वाजले असले तरी सगळेजण उठून चकाचक तयार होऊन आम्ही निघालो. कुठे? आमच्या घरच्या न्यू मेंबरला आणायला. न्यू टाटा टियागो ऑटोमॅटिक CNG. आणि पहिली राईड ऑब्व्हियसली मंदिरात. सकाळी लवकर गेलेलो, यायला उशीर झाला, पण तरीही बर्थडे गर्लची आवडती भरलेलं वांग आणि खीर केली. बर्थडे गर्लला तिच्या पार्टनर सोबत खाली वॉकला पाठवलं आणि तिला सरप्राईज द्यायची तयारी सुरू झाली. प्रत्येक वेळी हॉलमध्ये डेकोरेशन करून करून कंटाळा आलेला. म्हणलं यावेळी काहीतरी वेगळं करू, आणि हा एरिया एकदम बेस्ट होता. बर्थडे गर्ल सोडून आम्ही सगळ्यांनी व्हाईट घालायचं ठरवलं, पण जीजूनी कपडे आणले नव्हते, त्यामुळे संदीपचे कपडे अति टाईट. आणि फायनली मॅडमना डेकोरेशन दाखवलं. सरप्राईज. बर्थडे गर्लला अजून थोडं स्पेशल फील होण्यासाठी तिचे 1-2 रील बनवले. वाटतं का ही 38 इयरची आहे. केक कटिंग तर होतच राहतं, पण आपलं मेन ट्रेडिशन आहे औक्षण. मग आम्ही सगळ्यांनीच तिचं औक्षण केलं. औक्षण होऊपर्यंत केक आला, आणि केक बघताच माझा मूड पूर्णपणे खराब झाला. गेले 8 दिवस झालं ChatGPT कडून तयार करून मी हा केक डिझाईन करून घेतला होता, आणि मिळाला मला हा केक. आणि मला प्रत्येक गोष्टीत परफेक्शनच लागतं. मग काय, घेतले कोरे कागद आणि चिटकवले केक वरती. 2 इयर्सच्या मध्ये जन्मलेली ही कन्फ्युज आणि मल्टी टॅलेंटेड गर्ल मला कस्टमाइज केकच हवा होता. मग दिली बर्थडे गर्लनं हॉटेलमध्ये मस्त पार्टी. घरी आलो आणि पहिल्यांदा कम्फर्टेबल कपडे घातले आणि स्टार्ट केले गेम्स. 28. 79. 7. Oh. 68. 6. Orange, yellow, green, red. Yellow, blue. Green, blue, yellow, green, blue, green, blue, yellow, blue, 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 yellow. Green, blue. 58. 45. काही सेकंदातच 12 वाजणार होते. आम्ही लावला लाईव्ह टायमर. 5, 4, 3, 2, 1. हॅपी न्यू इयर. आणि नवीन वर्षाची सुरुवात अशी मस्त केकने केली. सकाळी लवकर उठलो, नवीन वर्षाचा आम्ही गेलो. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पांच्या आशीर्वादाने केली. पण बाप्पांच्या दारातच परत एकदा पूजा केली. मस्त फुल डे ब्रेकफास्ट पासून संध्याकाळच्या इव्हनिंग टी पर्यंत हुरडा पार्टी एन्जॉय केली. एन्जॉय तर झाला, पण घरी येऊपर्यंत उंदराने परत धुमाकूळ घालून ठेवलेला, आणि आम्हाला त्याचं सोल्युशन आता सापडलं होतं. हे रहस्य होतं, इथून आला होता हे तोडून. न्यू इयरचे 2 दिवस पण गेले, कसे दिवस गेले कळालंच नाही, आणि हे सगळे निघायची वेळ आली. आणि यावेळी खरंच जुन्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप म्हणजे खूप छान झाली, आणि मागे ठेवून गेली गोड 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 अशा आठवणी. आणि हे दिवस खूप लक्षात राहतील, नेहमी लक्षात राहतील.